ऐकतो त्यांनाही स्वतःला हिंगोली यवतमाळचा जो फरक त्यांनी मला दाखवला मला आश्चर्य वाटलं. अशा ज्या आणि हे सुद्धा कन्नडच्या बाबतीमध्ये आम्ही जे पाहिलं त्याच्यात मलाही धक्का बसला ना. आता ठीक आहे कारवाई होईल, निलंबित होईल, सगळं होईल, तर त्यांनी दाखले मिळणार आहेत का सगळ्या ठिकाणी? एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न होता आज आपला. तर तो मला वाटतं पुढच्या एक 4-5 महिने कमिशनरने वेळ देईल. मी स्वतः परत पाहतो एकदा आणि मला वाटतं याला गती देऊ आपण नक्की. आपल्यापासून लपवण्याचा काहीच मुद्दा नाही आमचा. उलट समाजाला दाखले मिळतात तर आपल्याला मला तेवढंच आनंद वाटेल जो आपल्याला होणार आहे. त्यात आम्हाला थोडं दुःख होणार आहे, काय होणार आहे. म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की त्याकरता अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आता 58 लाखाचं आपण बायफर्केशन पाहिजे ते तुम्हाला देतो. म्हणजे माझ्या म्हणजे सरकारच्या सही शिकायत देतो आम्ही. गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो. नोंदी पैकी 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना दाखले मिळाले, सगळे देतो मी. आज खरं म्हणजे त्याची चर्चा नव्हती ना, तुम्ही आजच ती घेऊन आलो सगळं बाळते आलो असतो काय रे आपल्याकडे दिलं तेच रेकॉर्डर पाटील तेच जाईल तुम्हाला. आपली तळमळ मी समजू शकतो पण ते निश्चितपणे त्याला कुठं आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं, आता तीच माझी भूमिका. सातारा संस्थांचे जे अर्ज सांगतो मी काय झालं की सातारा गॅजेटचं काय झालं आहे, आता तो प्रस्ताव तयार झाला आपला. पुलकुडावर जे कमिशनर पुण्याचे त्यांनी तयार केला आहे. सातारा कलेक्टरशी मी बोलून 2-3 वेळा मी शिवेंद्र मी सगळ्यांनी केलं आहे. काय झालं आहे की कायदा तज्ज्ञांचं काय मत होतं की अगोदर आपलं हैदराबाद गॅजेट सुप्रीम कोर्टामध्ये कंटेस्ट झालेलं आहे. सुदैवानं आपण दक्ष आहोत म्हणून त्याला पुढेही स्थगिती मिळाली नाही. आपल्या हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीला ना उच्च न्यायालयात मिळाली ना सर्वोच्च न्यायालयात मिळाली. आपण माहिती का पाहिजे तर कशी न्यायालयात प्रक्रिया झाली ती. पण आम्हाला भीती काय आहे की आता लगेच सातारा गॅजेट आपण आणलं, अगोदर हैदराबाद गॅजेटचा निर्णय अंतिम व्हायचा आहे. म्हणजे कोर्टापुढे जो निकाल येते त्याचं आपण सातारा गॅजेट आणलं तर यालाही कोर्ट स्थगित देऊन टाकेल की एक आम्ही ऑलरेडी कोर्टात मॅटर असताना तुम्ही काय दुसरं काढलं. नाही मग कोर्टाला सरकारने सांगा ना 94चा जे आर सुद्धा स्थगिती आण म्हणून. हां सरकारने सांगा ना. आता तो काय आपल्या असं नाही होणार ना, असं नाही होणार. आमच्या नोंदी लिखी आहेत ना, रेकॉर्ड आहे, दस्तावेज येतो. साहेब असं कसं बोलतात? ऐकून घ्या तुम्ही आमचा दस्तावेज, आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं नाही. ऐकून मी तुमचा तुम्ही तुम्ही 2 मिनिट 94चा जे आर त्यांनी काढला एका वेळेवर तो टिकू शकतो. आणि आमचा आधार आहे सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅजेटचा. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थांनीच आरक्षण दिले सगळ्या दुनियाला. ते गॅजेट टिकाणं काय कोर्टात? नाही ते आपण जे औन म्हणलात ना, औन संस्थांचं वगैरे ते सुद्धा आपण तयारी केली त्याची. सगळे बनवा बनवी. नाही पडलं तर आपलं नाही मी तुम्हाला दुखवत नाहीये, दुखायचं असं माझी भाषा मी वेगळंच बोलतोय. मला तुम्हाला दोघाला दुखवायचं नाही. माझी विनंती काय तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं समाजासाठी करा. मी आंदोलन करणार. नाही असं करू नका. तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं करा. तुम्ही राजीनामा बी देऊ नका. तुम्ही बसले आमच्या संग लय झालं, लांबून का म्हणत नुसतं मी आहे तो आहे मागं. तुम्हाला काय तुम्हाला वर्गडीचे मला वर्गडीचे वर्गडत जाऊ दे समाजात तरी काय नाही. पाटील म्हणजे जे आपण जे करतो ना, नाही तर ते तर प्रामाणिक असते तर आतापर्यंत हैदराबाद गॅजेट स्टे मिळून गेला असता, सुप्रीम कोर्ट मिळून गेला असता. आपण मुद्दा कसं 94 लोक मिळाला. ते 94चा विषयच वेगळा आहे. मग त्याचं जोडण हे जमत नाही का? 94ला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य मंडल आयोगाचा 94 काय संबंधी? त्याच्याप्रमाणे जोडलं ते. मग पोटजात उपजात मराठीची करा. त्यावेळी आपल्याला राज्यकर्त्यांनी ते घातलं नाही नाव. आता याचा प्रश्न आपण बघू राहिलो. त्यांनी घातलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. आता सत्तेवर कशाला आणलंय? ते त्यांनी केलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. अहो खोटं नाहीये. त्यांनी धनगरांना धोका दिला, समजा आरक्षण देऊ, मराठ्याला देऊ, याला देऊ म्हणून तुम्हाला आणलंय ना. तुम्ही धोके द्यायला लागला. मग करा 94 प्रमाणे, काय अडचण आहे? त्यांची जर पोटजात उपजात होती तर मराठ्याची पोटजात कोणी होत नाही का? काय अडचण आहे? त्यांच्या जर 10 पोटजात येतं, आपल्या सुद्धा 4-5 आहेत. 94 मध्ये ही चूक फार मोठी केली आहे लोकांनी पूर्वीच्या, आणि आज त्याचा प्रायश्चित आपण करतो. पण लक्षात घ्या पाटील, ज्यावेळी मराठा आरक्षणाचा द्यायचा मुद्दा तयार झाला, स्वतः माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होतो. आम्ही पूर्ण सहकार्य सरकारला केलं म्हणून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आपण टिकवलं. आरक्षण 2 वर्ष मुलांना मिळालं. दुर्दैवानं सरकार बदललं, त्यांचा आरक्षण जे आर सुद्धा सरकारनेच बनवलाय. आपला जे आर पण सरकारने बनवलाय. तुम्हीच बनवणार आता सुद्धा. मग तुम्ही त्यावेळेस आम्ही जर तुमच्यावर विश्वास टाकलाय, तुम्ही सगळे रूल लागू करायचे. 2001च्या कायद्याचे, 2000च्या कायद्याचे, 1921ची जनगणना तुम्हाला 3दा-4दा लिहून दिली नाही. 1921ची लिहून दिली, 1800ची लिहून दिली, 1921ची लिहून दिली का नाही हे मान्य आहे ना तुम्हाला? म्हणलं तुम्ही त्या जे आरमध्ये घ्या साहेब, ह्या म्हणजे त्रास नाही होणार. ह्या हैदराबादच्या आणखीन नाही घेतलं सुधारणा करण्यात. म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्ही मराठ्यांचे पुरावे
आपण एकमेकाला क्रॉस करत नाहीत, अपमानित नाही करत. बरोबर. पण मराठ्यांचे पुरावे सरकारी दस्तावेज मानला गेलाय. जर तुम्ही